वसा जनसेवेचा. बुलढाणा शहर नगरपालिका हद्दीतील शासकीय भूखंडाच्या कथित गैरव्यवहाराचा सिटी न्यूजने मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता या प्रकरणातील आणखी खळबळजनक कागदपत्रे आणि नोंदी समोर येत असल्याची माहिती आहे. या कथित भूखंड घोटाळ्याचा टप्प्याटप्प्याने महाधमाका होणार असून अनेक तथाकथित व्हाईट कॉलर प्रतिष्ठित भूमाफिया चेहऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार शासकीय सरकारी मालकीच्या काही जागांची कथित बोगस बनावट आणि संशयास्पद कागदपत्रे तयार करून शहरात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या काही उद्योजकांना शासकीय अधिकारी यांनी सर्व नियम भूमीतल्या नगर खनिजदार वतनदार बनावट कारभारी व नामधारी चड्डा पालते हांडे मी पाटी भाले सवार मिळून प्रत्येकाने घातलेले लाभ आरक्षित अर्धवट प्रवास या भूमाफियांना सरकार भूखंडाचे 12+11 जणू श्रीखंडच वाढण्यात आले काय असा सवाल आता उपस्थित होत आहे. नियमबाह्य पद्धतीने खरेदी विक्री सरकार ते उद्योजक बनावट कागदपत्र रूपांतरण आखीव पत्रिका फेरफार 7/12 सह इतर कागदपत्रे आणि न होणारी मंजुरी प्रक्रियेत नेमका कुणाकुणाचा हात होता याचा दैनिक जनसंचालन पुराव्या आधारावर मागोवा घेत आहे. या कथित भूमाफिया साखळीत मुख्यालयातील संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी खासगी एजंट आणि इतर मुख्य न्यायिकाबाबतही माहिती समोर येत आहे. या प्रकरणात को ते डे पर मी पाल भाळे अशा सांकेतिक उल्लेखांमागील चेहरे नेमके कोण याबाबत शहरासह जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. चड्डा 420 टोळीची भूमिका 3 ते 4 कलमी रोप लावायचे डझनभर फळ काढायचे कोणाला किती भूखंड मिळाले कागदपत्रे कुणी तयार केली स्वाक्षरी कुणाची बनावट शासकीय कागदपत्रे कुणाच्या आदेशाने आणि अर्धे तुम्ही अर्धे आम्हीचा कथित फॉर्म्युला नेमका कुठे वापरला गेला. सिटी न्यूज मध्ये मोठा पर्दाफाश चड्डाची चड्डी फाटणार आणि झेलतेला पालते करणार जोपर्यंत या भूमाफिया प्रकरणात दोषींवर फौजदारी दाखल होत नाही आमचा पाठपुरावा सुरू राहणार. अजून बरंच काही पुढच्या बातमीपत्रात. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.